पठार भागाचा पाण्याचा प्रश्न प्रथमतः प्राधान्याने सोडवणार डॉक्टर आमदार किरण लहामटे. अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे उमेदवार असून त्यांनी पठार भागातील 28 गावातील जनतेच्या उपस्थितीत प्रचार सभेच्या वेळी घारगाव येथील लक्ष्मी लॉन्समध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर होते. यावेळी स्टार प्रचारक सयाजीराव शिंदे, गटनेते जालिंदर वाघचौरे, विनय सावंत, पांडुशेठ शेळके, प्रवीण शेळके, शिवसेनेचे नेते संजय वाघचौरे, भरत फटांगरे, रेश्माताई गोडसे, शिवसेनेच्या नेत्या राज्यनेत्या शर्मिला येवले, दत्ता खांडगे, संतोष शेळके, मुनीर शेख, लाला शेख, बाळासाहेब ढोले, अक्षय आभाळे, शरद चौधरी, सुरेश नवले, मनोज मोरे, अंकुश वैद्य, शुभम एलमामी, सरपंच स्वातीताई निगडे, सुभाष येवले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार डॉक्टर लहामटे म्हणाले की पठार भागात 28 गावात 350 कोटींचा निधी स्वातंत्र्यानंतर प्रथमतः आमदार म्हणून मी दिला. मोठ्या प्रमाणात रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, काँक्रिटीकरण, अंगणवाड्या व इतर बरीच कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यामुळे या भागाचा विकास झाला. या कामासाठी भरीव निधी देण्यात आला. सीताराम गायकर म्हणाले की मुळा पट्ट्यात अजितदादांच्या दूरदृष्टीने पिंपळगाव खांड धरण पूर्ण झाले, त्यामुळे मुळा नदी बारामाही झाली. काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा पट्ट्यात 1 TMC पाणी साठेल असा साठा करण्यासाठी धरणाची आवश्यकता आहे. तो पर्याय आम्ही स्वीकारणार आहोत. त्यासाठी डॉक्टर किरण लहामटे यांना घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन गायकर यांनी केले. यावेळी जालिंदर वाघचौरे, विनय सावंत, पांडुशेठ शेळके, शिवसेनेचे संजय वाघचौरे, भरत फटांगरे, रेश्मा गोडसे, शर्मिला येवले, प्रवीण शेळके यांची परिसरातील विकासाबाबत भाषणे झाली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते शेखर काळे यांनी केले, तर आभार पांडुशेठ शेळके यांनी मानले. यावेळी मुळा परिसरातील हजारो ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने लक्ष्मी लॉन्स येथे उपस्थित होत्या. अत्यंत भरीव प्रतिसाद यावेळी मिळाला. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, अकोले.